आजचा आपला विषय हा आहे निंदा नव्हे उभारणी, येशूचा आत्मिक न्याय. आता प्रभू येशू बद्दल आपण पवित्र शास्त्रामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी काय करतो, वाचतो. आणि आपल्याला हे समजून येतं की येशू हा ह्या भूतलावरती असताना त्याला लोकांच्या जीवनातील अनेक ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या दिसून आल्या. आणि त्या दिसून आल्यानंतर येशूने लोकांच्या त्या चुकीच्या गोष्टींना घेऊन त्यांची निंदा केली नाही, तर येशूने त्यांना उभं केलं. आणि ज्या वेळेला आपण येशूच्या जीवनशैलीकडे बारकाईने बघतो, त्यावेळेला येशूकडनं आपल्याला हे पाहायला भेटतं की त्याने कधीही लोकांचं खच्चीकरण केलं नाही. येशूने कधीही लोकांना त्यांच्या चुका पाहून त्याबद्दल त्यांना दोष जो आहे तो दिला नाही, किंवा येशूने कधीही चुकीत सापडलेल्या लोकांची जी काही निंदा आहे किंवा बदनामी आहे ती केली नाही. त्या उलट येशूने त्या लोकांना जे आहे उभं केलं, त्यांना शिकवलं, त्यांना जवळ केलं, त्यांना क्षमा केली, त्यांची काळजी घेतली. त्यांच्या बाजूने आपण पाहतो की जे त्यांची निंदा करणारे लोक होते त्यांना त्याने तोंड दिलं. आणि आज आपण हा विषय सविस्तरपणे समजून घेणार आहोत की का येशूला संधी मिळाली असताना देखील त्याने त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तींची निंदा केली नाही किंवा दोष जो आहे तो दिला नाही. आज हा विषय आपण योहानाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 1 ते 11 ज्या वेळेला आपण काढतो, तर योहानाच्या पुस्तकाच्या 8व्या अध्यायाच्या 1 ते 11 वचनामध्ये आपल्याला एका स्त्रीविषयी वाचायला मिळतं. आणि ह्या स्त्रीला व्यभिचार करताना पकडण्यात आलेलं होतं. आणि जर तुम्ही जुन्या करार जर वाचला तर जुन्या करारामध्ये व्यभिचार करणारा जो व्यक्ती आहे त्याला कशा प्रकारची शिक्षा ही करायची याविषयी अतिशय स्पष्टपणे मोशेला जे आहे ते सांगण्यात आलेलं होतं. आणि मोशेने इस्रायलासाठी ते लिहून ठेवलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या पापामध्ये अडकलेला दिसेल त्यावेळेला त्याला ढोंडमार करून ह्या पृथ्वीवर त्याचं जे काही उपस्थिती आहे किंवा त्याला पूर्णपणे नाश करून टाकायचं, पृथ्वीवर त्याला जे आहे ते संपून टाकायचं. अशा प्रकारे आपण पाहतो की शिक्षा जी आहे ह्या पापात पडलेल्या व्यक्तीला देण्याकरता सांगण्यात आलेलं होतं. आणि हा विषय शिकत असताना लक्ष द्या, आपण वेगवेगळ्या वचनातून हा विषय समजून घेण्याकरता काय करणार आहोत, आज लक्ष देणार आहोत देवाच्या वचनाकडे. मग आता यातला पहिला मुद्दा लिहून घ्या, मुद्दा क्रमांक 1 टाका आणि तिथे लिहा, दया प्रथम ठेवली, शिक्षा नव्हे तर संधी दिली. मुद्दा क्रमांक 1 लिहा, येशूने दया प्रथम ठेवली आणि शिक्षा नाही तर संधी दिली. ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण हा अध्याय वाचतो तर ह्या अध्यायामध्ये अनेक लोकांनी ह्या स्त्रीला दगडमार करण्यासंदर्भाची जी काही शिक्षा आहे ती ठरवून दिलेली होती. आणि ही स्त्री ह्या शिक्षेपासून मुळीच सुटता कामा नये या अनुषंगातून बरेच लोक त्या स्त्रीला शिक्षा देण्याकरता गावातून बाहेर आलेले होते. आणि येशू ज्या वेळेला अशा प्रकारच्या
त्या स्त्रीला शिक्षा करणाऱ्या लोकांना बघतो, तर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या स्त्रीला दया दाखवतो आणि कशा प्रकारे त्या स्त्रीला परत एकदा एक संधी जी आहे देतो, हे आपण वचनातून समजून घेणार आहोत. आणि कोणीतरी वचन 8 वाचण्यासाठी मला मदत करा. वचन 8. मग तो पुन्हा खाली उन्हून जमिनीवर लिहू लागला. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी वचन 7 पण वाचा. आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एक महत्वाची जी काही गोष्ट आहे ती त्या लोकांना सांगताना आपल्याला दिसून येत आहे. आणि ती महत्वाची गोष्ट जर कोणती आहे तर ती वचन 7 मध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि येशू त्या ठिकाणी त्या स्त्रीला दगडमार करणाऱ्या लोकांशी बोलत आहे. आणि येशू त्या ठिकाणी दगडमार करण्यासाठी आलेल्या लोकांना तुम्ही हिला दगडमार करू नका अशा प्रकारे काही एक बोलत नाही. येशू त्या ठिकाणी त्या लोकांना अतिशय स्पष्टपणे हे सांगत आहे की ज्याने पाप केलं नसेल किंवा जो निष्पाप असेल त्या व्यक्तीने सर्वात अगोदर ह्या व्यभिचारामध्ये पकडण्यात आलेल्या स्त्रीला काय करावं? दगडमार करावा. कारण निष्पाप व्यक्तीच ह्या स्त्रीला दगड मारण्याच्या योग्यतेचा आहे पवित्र शास्त्रानुसार. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला अतिशय स्पष्टपणे त्या लोकांशी ही गोष्ट बोलून त्या स्त्रीची बाजू घेऊन तिला शिक्षा करण्याऐवजी तिला संधी उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटते. किंवा त्याबरोबरच तिला शिक्षा करून मृत्यूदंड द्यावा या ऐवजी तिच्यावरती दया करावी या अनुषंगाने तिची बाजू घेऊन दगडमार करण्यासाठी आलेल्या लोकांबरोबर येशू बोलताना आपल्याला जो आहे तो दिसून येत आहे. मग आता आपण येशूच्या जीवनाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेला येशूने कशा प्रकारे पाप करणाऱ्या व्यक्तीला संधी उपलब्ध करून दिली, कशा प्रकारे व्यक्तीने पाप करणाऱ्या व्यक्तीला उभं करण्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती दया केली, कशा प्रकारे पाप करणाऱ्या व्यक्तीला वाचवलं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजून येईल. आणि येशूच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास करण्याकरता आपल्याला पवित्र शास्त्र हे हळूवारपणे वाचून ते समजून घेण्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि ह्या ठिकाणी पहिला मुद्दा आपण पाहतो की येशूने पाप करणाऱ्या व्यक्तींबद्दल शिक्षा प्रथम स्थानावर न ठेवता त्या लोकांकरता येशूने दया प्रथम स्थानावर ठेवली. आणि दुसऱ्या स्थानावरती आपण पाहतो की प्रभू येशूने संधी जी आहे ती ठेवलेली आहे. आणि येशूच्या जीवनाकडे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला येशूच्या जीवनातून हे शिकणं फार गरजेचं आहे की अनेक लोक ज्या वेळेला आपल्या विरोधामध्ये षडयंत्र करतात, ज्या वेळेला लोक हे आपल्याला काहीतरी चुकीच्या गोष्टी करताना आढळून येतात, त्यावेळेला आपण त्या लोकांची निंदा न करता, त्यावेळेला आपण त्या लोकांना दोष न देता, त्यावेळेला आपण त्या लोकांना पाडण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र न करता आपण त्या लोकांना दया जी आहे ती दाखवली पाहिजे. आणि त्याबरोबरच आपण त्या लोकांना संधी जी आहे परत एकदा
व्यवस्थित जीवन जगण्याकरता देणं फार गरजेची गरज आहे. कारण जगामध्ये राहत असताना येशूने एक चांगलं असं परिपक्व जीवन जगून दाखवलं आणि ते आपल्याला जगता यावं यासाठी आपल्याला येशूच्या जीवनाविषयीची बारकाईने माहिती प्राप्त करून त्या प्रकारे चालता यावं हे फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्रामध्ये लूका सुवर्तमानाचं पुस्तक 15वा अध्याय आणि त्याचं 20 वचन वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला आणखीन एक व्यक्ती दिसतो ज्याने भयंकररित्या पाप जे आहे ते केलेलं होतं आणि पापाची शिक्षा हे मरण आहे. ज्यावेळेला तुम्ही रोमकराचं पत्र जर वाचता तर रोमकराच्या पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे रोम येथील विश्वासदारांना संत पौल ही गोष्ट आत्म्याच्या प्रेरणेने सांगताना दिसून येतो की पापाचं वेतन हे मरण आहे आणि जो जीवात्मा पाप करतो तो मरतो. लक्ष द्या. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की ह्या स्त्रीने पाप केलेलं होतं आणि मोशेच्या नियमशास्त्रानुसार अशा प्रकारच्या पाप करणाऱ्या स्त्रीला किंवा अशा प्रकारचं पाप करणाऱ्या व्यक्तीला दगडमार करून जे आहे मृत्यूदंडाची शिक्षा देणं जे आहे ते गरजेचं होतं. आपण पाहतो की त्या ठिकाणी नियमशास्त्र हे अतिशय स्पष्टपणे पाप करणाऱ्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची शिक्षा केली पाहिजे याविषयी आपण सांगताना दिसतोय. आणि लूका सुवर्तमानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला आणखीन एक व्यक्ती पाहायला भेटतो 15व्या अध्यायाच्या 20 वचनामध्ये की त्याने आपल्या बापाविरुद्ध जाऊन भयंकर असं पाप जे आहे आपल्या मित्रांबरोबर केलेलं होतं. आणि बघा त्या ठिकाणी इतकं भयंकर पाप त्यांनी केलेलं असताना त्याला त्याच्या पापांची शिक्षा जी आहे मृत्यूच्या स्वरूपामध्ये भेटणं ही गरजेची होती. परंतु त्या ठिकाणी त्याला त्याच्या पापाची शिक्षा ही मृत्यूच्या स्वरूपामध्ये भेटण्याऐवजी कोणत्या स्वरूपामध्ये भेटली हे आपण ह्या वचनातून समजून घेणार आहोत. आणि कोणीतरी लूक याचा 15वा अध्याय आणि 20 वचन वाचण्यासाठी मदत करा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याची मुके घेतली. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी हा जो उधळ पुत्र आहे ह्याने आपल्या बापाच्या इच्छेच्या विरोधामध्ये जाऊन अनेक पाप जे आहे मित्रांबरोबर केलेलं होतं. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की तो क्षमेच्या पात्रतेचा नव्हता. नियमशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर ह्या उधळ्या पुत्राकडे जर पाहिलं तर तो उधळ्या पुत्र पापांची क्षमा होण्याच्या योग्यतेचा तो नव्हता. परंतु येशूच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण ह्या उधळ्या पुत्राकडे पाहतो तर आपल्याला ह्या ठिकाणातून एक गोष्ट पाहायला भेटते की येशूने अशा प्रकारच्या पाप करणाऱ्या लोकांना कधीही दोष दिला नाही, कधीही त्यांची निंदा जी आहे ती केली नाही. ज्या वेळेला आपण मार्क सुवर्तमानाचं पुस्तक 1ला अध्याय आपण काढतो तर 1ल्या अध्यायामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये का आला याविषयी पाहायला भेटतं. आणि मार्क हा प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला आहे याविषयी अतिशय स्पष्टपणे सांगताना आपल्याला दिसून येतो. आणि बघा कोणीतरी मार्क याचा 1ला अध्याय कोणीतरी काढा. मार्क याचा 1ला अध्याय आणि त्याचं वचन 16 कोणीतरी वाचा. वचन 16. नंतर गालिल समुद्राजवळ जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले. माफ करा, मार्क 2रा अध्याय आणि वचन 16 माफ करा. येस. तेव्हा पारुशास्त्री येस वाचा. तेव्हा पारुशास्त्री यांनी त्याला
जकातदार व पापी लोक यांच्या बरोबर जेवताना पाहत त्यांच्या शिष्यास म्हटले, हा जकातदार व पापी लोक यांच्या बरोबर का जेवितो? व्हेरी गुड. आणि वचन 17 पण वाचा. हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, निरोग्यास वैद्याची गरज नसते, तर आरोग्यास असते. मी नीतिमानास नव्हे, तर पाप्यास बोलवावयास आलो आहे. लक्ष द्या. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये का आला या विषयाचं स्पष्टीकरण मार्क हा आपल्या पुस्तकातून देताना आपल्याला दिसून येतो. आता ह्या ठिकाणी आपण हे समजून घेणार आहोत की लूका शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायाच्या 20 वचनामध्ये ज्या मुलाने आपल्या बापाच्या विरोधामध्ये जाऊन जे करायला नको होतं ते केलं आणि ते केलं असल्या कारणामुळे त्याला त्या ठिकाणी नियमशास्त्राच्या नुसार मृत्यूची जी काही शिक्षा आहे ती अटल होती. पण ती शिक्षा त्याला होऊ नये यासाठी ह्या वचनातून आपल्याला ही गोष्ट समजून येते की त्याला त्या ठिकाणी शिक्षाऐवजी दया जी आहे ती दाखवण्यात आलेली होती. त्याला त्या ठिकाणी त्या पापाऐवजी शिक्षा नाही तर दया दाखवण्यात आली होती. त्याला त्या ठिकाणी त्या पापाऐवजी आपण पाहतो की निंदा नाही तर त्या ठिकाणी त्याला संधी जी आहे ती देण्यात आलेली होती. कारण वचन स्पष्टपणे सांगतं की त्या मुलाचा जो बाप आहे तो धावत गेला आणि त्याने आपल्या मुलाला जे आहे ती मिठी मारली आणि त्याने त्याचे चुंबन घेतलं आणि लक्ष द्या त्याचे मुके घेतले आणि त्याला आपल्या घरी नेलं. आता ह्या वचनामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत. जर बापाने त्याला मिठी मारली नसती तर त्या ठिकाणी त्या मुलाला कशा प्रकारची शिक्षा झाली असती हे येणाऱ्या दिवसांमध्ये मी निश्चित तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. लक्ष द्या. ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की येशूने नेहमी चूक करणाऱ्या लोकांना दया दाखवली. येशूने नेहमी चूक करणाऱ्या लोकांना शिक्षा करण्याऐवजी संधी जी आहे ती परत उभं करण्यासंदर्भात दिलेली आपल्याला पाहायला मिळते. मग ह्या जगामध्ये आपण राहत असताना आपल्याला अशाच प्रकारचे जीवन जे येशूने जगलेलं आहे ते जगून लोकांकरता कित्ता जे आहे ते होणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचं कित्ता जीवन जर आपण जगलं तर अनेक लोकांना देव काय आहे हे समजण्याकरता मदत होईल. आणि लक्ष द्या, येशूने अशा प्रकारचं चांगलं परिपक्व जीवन जगून देवाची ओळख जी आहे ती लोकांना करून दिली. देवाची ओळख जी आहे ना ती लोकांना काय केली माहिती का? येशूने करून दिली. आणि लक्ष द्या, येशूने त्या स्त्रीप्रमाणेच त्या बापाकडे परत येणाऱ्या उधळ्या पुत्रावरती काय केली माहिती का? दया केली. परमेश्वर देव हा दयाळू आहे. परमेश्वर देव हा पापांची क्षमा करणारा आहे. परमेश्वर देव हा संधी देणारा आहे. परमेश्वर देव हा आपल्या बाजूने वकिली करणारा आहे. लक्ष द्या. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये येशूच्या जीवनातून हे शिकणं फार गरजेचं आहे की ह्या जगामध्ये राहत असताना लोकांना दयेची गरज आहे, लोकांना संधीची गरज आहे, लोकांना शिक्षेची गरज मुळीच जी आहे ना ह्या जगामध्ये नाही. आणि म्हणून आपण येशूचं अनुकरण करत असताना आपल्या जीवनातून आपण लोकांना दया दाखवली पाहिजे. आपल्या जीवनातून आपण लोकांना जे आहे संधी उपलब्ध करून दिली पाहिजे अशासाठी की त्यांनी त्यांच्या चुकीच्या गोष्टींमधून बाहेर यावं. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2 लिहा. येशूने त्या स्त्रीची मानवी प्रतिष्ठा परत दिली आणि निंदा हटवली. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. येशूने त्या स्त्रीची मानवी
प्रतिष्ठा परत दिली आणि निंदा हटवली. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. येशूने त्या स्त्रीची मानवी प्रतिष्ठा परत दिली आणि निंदा हटवली. आता लक्ष द्या, आपण ज्या वेळेला हे वचन वाचतो, ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक 8वा अध्याय आपण काढतो आणि 1 ते 11 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर 1 ते 11 वचनामध्ये काय घडत आहे माहिती का? त्या ठिकाणी ती जी स्त्री आहे ना, त्या स्त्रीची त्या ठिकाणी निंदा होत आहे, त्या स्त्रीची त्या ठिकाणी बदनामी होत आहे. त्या ठिकाणी ती जी स्त्री आहे ना, आपण पाहतो की अतिशय भयानक रित्या समाजासमोर अपमानित जे आहे ते केल्या गेलेली आहे. कारण बघा, वचन वाचल्यानंतर आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे. कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. अध्याय आणि वचन 9 कोणीतरी वाचा. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसांपर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. व्हेरी गुड. बघा, ह्या वचनाकडे पहा. ह्या वचनामध्ये एक व्यक्ती नाहीये तिला नावं ठेवणारा. ह्या वचनामध्ये एक व्यक्ती नाहीये तिला अपमानित करणारा. ह्या वचनामध्ये एक व्यक्ती नाहीये तिला दगडमार करण्यासाठी आलेला. वचन सांगत आहे की वृद्धातले वृद्ध आणि लहानातील लहान सर्व जण आहे ना, आपल्या हातातले दगड टाकून निघून गेले. म्हणजे मला आता तुम्हाला हे शिकवायचं आहे, हे सांगायचं आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती चुकतो आणि त्याची चूक ही सर्वांसमोर ज्या वेळेला आणली जाते, त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी घडत असतात हे ह्या वचनातून आपल्याला समजून येतं. वचन सांगतं की त्या ठिकाणी तिला भयंकररित्या अपमानित जे आहे ते केलं होतं, तिची निंदा जी आहे ती केलेली होती, तिला बदनाम करण्यात आलेलं होतं, तिला कुठल्या प्रकारे तोंड दाखवण्याच्या त्या स्थितीमध्ये ह्या गावच्या लोकांनी ठेवलेलं नव्हतं. आणि अशा प्रकारे ही स्त्री आपण पाहतो की तिच्या पापामुळं अपमानित झालेली, तिच्या पापामुळं तिची बदनामी करण्यात आलेली, अशा प्रकारच्या त्या सिच्युएशन मध्ये, त्या परिस्थितीमध्ये ती आहे. आणि येशूने तिच्या त्या परिस्थितीमध्ये तिला कशा प्रकारची मदत केली हे आपल्याला ह्या मुद्द्यातून जे आहे ना ते समजण्याकरता मदत होते. लक्ष द्या, येशूने त्या स्त्रीला तिची जी काही प्रतिष्ठा आहे, तिचं जे काही मान सन्मान आहे तो तिला परत मिळवून दिला. आणि जी निंदा लोकांनी तिची केलेली होती ना, ती निंदा येशूने बाजूला केली. याचा अर्थ काय माहिती का? तिला परत गावामध्ये, तिला परत समाजामध्ये, तिला परत लोकांमध्ये जगण्याकरता येशूने एक नवीन जी काही आशा आहे ना, एक रस्ता जो आहे नवीन, तो तिला दाखवला. ती एक नवीन आशा तिला दिली. बघा वचन काय सांगितले, कोणीतरी योहानाचं पुस्तक 8वा अध्याय आणि वचन 10 कोणीतरी वाचा. नंतर येशू उठला व त्या स्त्री शिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? व्हेरी गुड. काय म्हणत या ठिकाणी? जर तुम्ही हा संपूर्ण शास्त्र भाग 1 ते 11 जर वाचले वचन योहानाच्या पुस्तकाच्या 8व्या अध्यायाचे, तर वचन सांगत आहे की त्या ठिकाणी अनेक लोक हे तिला नाव ठेवत होते, तिला बदनाम करत होते, तिला दगडमार करण्यासाठी घेऊन चाललेले होते, तिचा अपमान करण्यात आला होता उघड उघड. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने
तिची बाजू घेतली आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे की ती जी बाई आहे ना ती तिथे एकटीच उभी राहिली होती. ती तिथे एकटीच होती. मग प्रश्न हा आहे की मग तिला दगड मारण्यासाठी आलेले ते गेले कुठं? तिला नावं ठेवणारे ते गेले कुठं? तिला बदनाम करणारे गेले कुठं? लक्ष द्या, त्या सर्व लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने अतिशय स्पष्टपणे हे सांगताना दिसून येतं आपल्याला वचन वाचल्यानंतर की ह्या स्त्रीला जर तुम्हाला शिक्षाच करायची आहे तिच्या चुकीमुळं, तिने केलेल्या कृत्यामुळे तुम्हाला जर ह्या स्त्रीला जर खरंच शिक्षाच करायची आहे तर करा. पण शिक्षा करण्याकरता योग्यता असणं फार गरजेचे आहे. योग्यता काय माहिती का? जो निष्पाप असेल त्याने दगड मार. तुम्हाला माहिती का त्या ठिकाणी त्या गावामध्ये दगडमार करण्यासाठी आलेले जे लोक आहे ना, वचन सांगते की सर्वजण आपल्या हातातले दगड टाकून आपल्या घरी परत गेल्याचा अर्थ हा होता की त्यांनी देखील देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये जाऊन पाप केलेलं होतं. त्यांच्यामध्ये एकही निष्पाप नव्हता. एकच निष्पाप होता जो खाली बसून बोटाने लिहित होता आणि तो येशू. येशूला ह्या स्त्रीला दगडमार करण्याचा अधिकार होता कारण त्याने पाप केलं नव्हतं. हो, तुम्ही जर पवित्र शास्त्र जर वाचलं तर मरिये बरोबर जो स्वर्गदूत बोलत होता ना तो तिला म्हणाला की पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल. प्रभू येशू हा गर्भापासूनच पवित्र होता. तो निर्दोष निष्कलंक होता. त्याच्यात एक कुठलाही दोष नव्हता. आपण शिकलेला. पिलाताने ज्यावेळेस त्याची चौकशी केली, पिलात म्हणाला ह्या पुरुषाच्या ठाई मला कुठलाही दोष आढळत नाही, मी त्याला सोडून देतो. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला हे पित्या मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो, त्यावेळेला अनेक लोकांनी हे मान्य केलं की हा पुरुष जो आहे ना नीतिमान होता, निर्दोष होता. येशूला ह्या स्त्रीला शिक्षा करण्याचा अधिकार होता पण त्याने त्याच्या अधिकाराचा उपयोग केला नाही. त्याने त्या ठिकाणी त्या स्त्रीला विचारलं तुला दोष देणारे कुठं आहे? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे जा. बघा वाचा ते वचन परत. वचन 11 वाचा. ती म्हणाली प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला मीही तुला दंड ठरवित नाही, जा ह्यापुढे पाप करू नको. मीही तुला दगड मारत नाही, मीही तुला शिक्षा करत नाही, जा इथून पुढं पाप करू नको. लक्ष द्या, आपण ह्या वचनातून हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आज जगामध्ये सर्वात जास्त चुकीत सापडलेल्या व्यक्तीला भयंकररित्या बदनाम जे आहे ते करण्यात येतं, भयंकररित्या त्याला पाडण्यात येतं, भयंकररित्या त्याला त्रास देण्यात येतो, भयंकररित्या त्याची निंदा करण्यात येते, भयंकररित्या त्याला जे आहे ना पिळल्या जात, त्याची इज्जत पूर्णपणे जे आहे ना डॅमेज केली त्याच्या. पण येशूने तसं काही केलं नाही. आपण ज्या वेळेला पवित्र शास्त्र वाचतो ना तर आपल्याला येशूच्या जीवनातून काय शिकायचं माहिती का? हेच जे येशूने केलं.
आज अशा प्रकारे आपल्याला खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवन जगून अनेक लोकांकरता जे आहे ना कित्ता बनायचा आहे. अनेक लोक चुकीमध्ये, त्रासामध्ये, त्यांचे मान, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा सन्मान जे आहे ते गमवून बसले. लोकांनी तर नाही पर्यंत त्रास दिलेला त्यांना. तर अशा लोकांकरता आपण जे आहे ना आदर्श बनणं फार गरजेचं आहे. येशू ह्या स्त्री करता आदर्श कारण बनला. येशू त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणाला, ते लोक कुठे गेले जे तुला दोष देत होते? तुला कोणी दोष दिला नाही का? आणि जे दोष देण्यासाठी आले होते, लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला ह्या दिवसांमध्ये एकमेकांना अशा प्रकारे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि एकमेकांना अशा प्रकारे त्यांचा जो काही मान आहे, त्यांची जी काही प्रतिष्ठा आहे, ती परत त्यांना मिळवून देणं फार गरजेचं आहे. आणि त्यांची जी निंदा आहे ना ती दूर करण्याच्या अनुषंगाने मध्यस्थी करणं फार गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना, मार्क याचा 5वा अध्याय, तर त्या ठिकाणी एक स्त्री आहे. 5वा अध्याय आणि वचन 34 जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी एक स्त्री आहे. आणि ती जी स्त्री आहे ना, त्या स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताने परत एकदा समाजामध्ये, तिच्या लोकांमध्ये मान सन्मान जो आहे तो दिलेला आपल्याला पाहायला. बघा, कोणीतरी 5वा अध्याय आणि वचन 34 वाचा. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. व्हेरी गुड. ही जी स्त्री आहे ना, ही भयंकर अशा रोगाने ग्रसित होती. आणि हा रोग बरा व्हावा म्हणून तिने तिच्याकडे असेल नसेल ते सर्व खर्च करून टाकलेलं होतं. आणि समाजामध्ये कुठेही ह्या स्त्रीला जे आहे ना, नॉर्मल अशा स्त्रियांसारखं जाता येत नव्हतं. कारण ह्या स्त्रीला जो आजार होता ना, वचन स्पष्टपणे सांगतं. त्याचं टायटल कोणतरी वाचा. वर्षेकर भूतग्रस्ताला येशू बरे करतो. 21च्या वचनाचं वरचं टायटल. 21च्या वरचं टायटल. येशू एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करीतो. व्हेरी गुड. ही जी स्त्री आहे ना, ह्या स्त्रीला रक्तस्रावाचा आजार होता. आणि ह्या आजारामुळे ती समाजामध्ये कुठे जात येत नव्हती. बदनामी होण्याच्या त्या कारणामुळं तिला सर्वसाधारण स्त्रियांसारखं कुठे जाता येत नव्हतं. तिचं होतं नव्हतं सर्व काही तिने जे आहे ना, तिचा आजार बरा करण्यासाठी खर्च करून टाकला. पण वचन सांगतं की तिला कुठेही आराम पडला नाही. आणि अशा स्त्रीला परत तिची जी काही प्रतिष्ठा आहे, तिचा जो काही मान सन्मान आहे, तो येशूने दिला. काय म्हणतो की येशू तुला, येशू म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला तू बरी झालेली आहे, शांतीने जा. लक्ष द्या, समाजामध्ये आपण राहत असताना आपण लोकांचं अनुकरण करणं हे इतरांकरता फायद्याचं कधीच ठरणार नाही. पण ज्या वेळेला आपण देवाचं अनुकरण करू, त्यावेळेला देवाचं अनुकरण करणं हे आपल्या इतरांकरता फायद्याचं कारण ठरत. आणि समाजामध्ये आज जास्तीत जास्त लोकांना हे तुमची गरज आहे. का? कारण तुम्ही येशूला वाचलेला आहे. का? कारण तुम्हाला येशू माहिती आहे. का? कारण तुम्हाला माहिती आहे की येशू हा
सर्वप्रथम दया ठेवतो. तुम्हाला माहिती आहे येशू हा सर्वप्रथम संधी देतो. येशू हा शिक्षा करत नाही. तुम्हाला माहिती आहे येशू हा लोकांची जी त्यांच्या चुकीमुळं त्यांनी गमवून बसलेली काही मान मर्यादा आहे, प्रतिष्ठा आहे, ती परत मिळवून देणार तुम्ही आहात. कारण येशूने तसं केले ना. ही जी स्त्री आहे ना, ह्या स्त्रीला कोणी जवळ करत नव्हते हिच्या रक्तस्रावामुळे. ही जी स्त्री आहे ना, व्यभिचार प्रकरण झालेली स्त्रीला हिच्याशी कोणी संबंध ठेवत नव्हतं. हिला मारून टाकण्याच्या अनुषंगाने लोकांनी तिचं न्याय केलं होतं. पण लक्ष द्या, आपण पाहतो की चुकीच्या कारणांमुळे आपली जी काही प्रतिष्ठा नाहीशी होती ना, ती परत मिळवून देण्याचं काम येशू करतो. परत मिळवून देण्याचं काम. हेच तर आपल्याला करण्यासाठी निवडलेलं आहे. हेच तर आपल्याला करायचं आहे. येशूने त्या स्त्रीची निंदा हटवून टाकली पूर्णपणे. आपल्याला पण असंच तर करायचं आहे. हे करण्यासाठी येशूने आपल्याला निवडलेलं. लक्ष द्या, समाजाने जे आहे ना, ह्या रक्तस्रावी स्त्रीला जे आहे ना, दूषित मानलेलं होतं. हो, हिला दूषित मानलेलं होतं. समाज हिला जवळ करत नव्हता हिच्या आजारात. पण तुम्हाला माहितीये का, येशूने त्या मुलीला सन्मान दिला. ह्या रक्तस्रावी स्त्रीला येशूने काय केलं माहिती का? सन्मान दिला. ह्या रक्तस्रावी स्त्रीला येशूने काय केलं माहिती का? जवळ घेतले. ह्या रक्तस्रावी स्त्रीला येशूने काय केलं माहिती का? लक्ष द्या, तिला परत उभारणी दिली तिच्या जीवनात. आपलं लाईफ असं असलं पाहिजे. आपलं जीवन असं असलं पाहिजे. आपण आपल्या जीवनाचं अवलोकन जर केलं तर आपल्याला अनेक उणीवा जाणून येते. अनेक उणीवा. आपल्याला बऱ्याच भागांमध्ये बदलायचं आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला जे आहे ना बदलायचं, बऱ्याच गोष्टी. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहून घ्या. तिला दोषमुक्त घोषित केले, आत्मविश्वास दिला. मुद्दा क्रमांक 3 लिहा. आपला वेळ होत चाललाय. कारण मुद्दा क्रमांक 3 लिहा. येशूने तिला दोषमुक्त घोषित केले आणि आत्मविश्वास दिला. ज्या वेळेला एखादा व्यक्ती पापामध्ये अडकतो, ते पाप सर्वांसमोर येतं, त्यावेळेला त्या व्यक्तीला सर्वजण दोष देतात. आणि मग तो व्यक्ती जो आहे ना, आपल्या आत खूप भयंकररित्या निराश होतो, खूप गिल्टी फील करतो. तो व्यक्ती आतल्या आत जो आहे ना, खूप भयानक रित्या जे आहे अपमान सहन करत असतो. ह्या स्त्रीच्या बाबतीमध्ये तसंच आहे. ह्या स्त्रीला ज्या वेळेला सर्वांसमोर उभं करण्यात आलं, तिच्या पापाला घेऊन तिला जेव्हा दोष देण्यात आला, त्यावेळेला ही स्त्री भयंकररित्या स्वतःला दोषी समजत होती. स्वतःला अपमानित जे आहे ती त्या ठिकाणी आपण पाहतो की ती स्वतःला खूप भयंकररित्या अपमानित स्थितीमध्ये त्या ठिकाणी बघत होती. पण तुम्हाला माहिती आहे की येशूने काय केलं? येशूने तिला दोष मुक्त केलं. जो दोष तिच्यावर ठेवण्यात आलेला होता, तो दोष येशूने पुसून टाकला. हो, मनुष्याच्या पुत्राला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. येशूने काय केलं माहिती का? बघा, वचन वाचा कोणीतरी. वचन 8वा अध्याय आणि 11 वचन पहा. योहानाचं पुस्तक 8वा अध्याय 11 वचन. आपण थोडं लवकर जाणार आहोत, आपला वेळ होत आहे. योहान 8:11. ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको. व्हेरी गुड. येशू तिला म्हणाला, जा, मीही तुला दोष देत नाही. मीही तुला म्हणजे काय? मला दोष देण्याचा अधिकार आहे. मला दोष देण्याचा अधिकार. जे तुला दगड मारण्यासाठी आलेले होते ना, त्यांना तो अधिकार नव्हता. का? कारण ते निष्पाप नव्हते. म्हणून त्यांनी हातातले दगड खाली टाकून आपल्या घरी निघून गेले. पण मी देव आहे, मी जिवंत देवाचा पुत्र आहे. मला तुला दोष देण्याचा अधिकार आहे. पण जा, मीही तुला दोष देत त्याचा. काय हृदय आहे येशूचं.
काय अंडरस्टँडिंग आहे येशूची, काय येशूने त्या लक्ष द्या. वचन सांगतं की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमचं सत्कर्म पाहून जिवंत देवाचं गौरव करा. तुमच्यामध्ये इतकी समज पाहिजे, तुमच्यामध्ये इतकं अंडरस्टँडिंग पाहिजे, तुमच्यामध्ये लोकांना इतकं जीव लावणारं हृदय पाहिजे, इतकं लोकांना समजून घेणाऱ्या त्या लेवल पर्यंत तुम्ही आलं पाहिजे ज्या लेवल पर्यंत येशूने आपल्याला येण्यासाठी निवडलेलं आहे. येशू म्हणाला, मला तुला दोष देण्याचा अधिकार आहे, पण मीही तुला दोष देत नाही. मी तुला दोष देत नाही. आपण आपल्या अधिकाराचा वापर करतो लगेच. मला अधिकार आहे, मी करल, मी. लक्ष द्या, कधी कधी अधिकाराचा वापर प्रत्येक ठिकाणी करणं चांगलं नसतं, संधी देणं पण असतं. प्रत्येक ठिकाणी नावं ठेवणं, तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप काही माहिती असेल, इतक्या आतल्या गोष्टी तुम्हाला त्याच्या जीवनाबद्दल माहिती असेल, पण का? काही गरज नाही त्या बोलायचं, काही गरज नाही त्या सांगायचं, काही गरज नाही त्याला डॅमेज द्यायचं, काही गरज नाही त्याची निंदा करायची, त्याला बदनाम करायचं, त्याला उघड, काही गरज नाही. कधीतरी त्या व्यक्तीला जीव लावा, त्याला जवळ करा, त्याला समजून घ्या, त्याच्यावरती प्रीती करा, त्याला उभं करा, त्याला संधी द्या. हो, हे ख्रिस्ती जीवन आहे. याला म्हणतात खऱ्या अर्थाने देव माहिती झाल्यानंतर वागणं. येशूने ठिकाणी म्हटलं, मला तुला दोष द्यायचा अधिकार आहे, पण मी त्याचा वापर नाही करणार. जा. तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ज्यावेळेस आपण रोमकरच पत्र 8 अध्याय आणि एक पहिलं वाचन पहा, रोम 8:1 पहा काय म्हणत आहे. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंड आज्ञा नाहीच, ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. व्हेरी गुड. जे येशूमध्ये आहेत ना, जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत ना, त्यांच्यावरती कोण दोष ठेवल? कारण त्यांच्यावर दोष ठेवणारा जो दोष ठेवू लागला, तर ख्रिस्त येशू हा स्वतः आपला ऍडव्होकेट बनल. हा, जे ख्रिस्त येशू मध्ये आहे ना, त्यांच्यावरती आता दंड आज्ञा नाहीये, त्यांच्यावरती आता दोष नाहीये. लक्ष द्या, आपण ह्या ठिकाणी काय शिकतो, काय पाहतो? ज्याला देव माहिती आहे त्या व्यक्तीने ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे की देव त्याला कधीही दोष भावनेतून बघत नाही आणि देव त्याला कधीही दोष देत नाही. मग त्याने देखील त्याच्याबरोबर जशा प्रकारची वागणूक करण्यात आली आहे देवाने, त्याने देखील इतरांबरोबर अशीच वागणूक करावी, ही तर अपेक्षा आहे देव आपल्याकडनं ठेवतो. येशूने काय केलं माहिती का? येशूने पाप नाकारलं, पण पापाला स्वीकारलं. आपल्या जीवनातून आपण हीच गोष्ट केली पाहिजे ही देवाची इच्छा आहे. हीच गोष्ट केली पाहिजे ही देवाची इच्छा आहे. देवा, या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद